हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट। मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवरात्रीमध्ये आपल्या घरी एक कॉमेडी व्हिडिओचं शूट आहे आणि बघा बऱ्यापैकी इथे तयारी चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो। आणि हा व्हिडिओ देखील खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे। हे बघा, ही आपली स्टार कास्ट हे आहेत आपले डायरेक्टर दिगंबर कोली। इकडे या, जर दिसत नाही तुम्ही। नमस्कार। बहिरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनल, याच्यावर नक्की एकदा विजिट करा। काय कॉमेडी कॉमेडी आहे, पण मी काय बोलतोय, आपली फार्म हाऊस फेम रंजिता पाटील या देखील सिग्नल कसं म्हटलं पॉप मस्त इडलीवाल्याने सिग्नल देऊन गेलं म्हणजे नाश्ता करा आणि कामाला लागता। म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, इथूनच कॉमेडी स्टार्ट झालेली आहे। हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपला मेन कारागीर खूप खूप शेअर करा, तुम्ही शेअर केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचेल। तुम्हाला आवडलं आपला दुसरा डायरेक्टर, एडिटर, मल्टी टॅलेंटेड अनमोल कोली देखील आपल्या बरोबर आहे। बघा, अनमोल कोली म्हणजे दिगंबर कोली यांचे सुपुत्र आणि बऱ्यापैकी आपला सर्व कारभार हेच बघतात। खूप छान एडिटिंग आहे त्याची, खूप खरंच मनापासून सांगते। आम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही आमचा ब्लॉग शेअर करणार किंवा कोणाला पाठवणार, ही पावती असेल आमची की आमचं चांगलं काम झालेलं आहे। सो तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तेव्हाच आम्हाला वाटेल की आम्ही सक्सेस आहोत। आमचा फार्म हाऊसचा व्हिडिओ गाईज खरंच खूप चांगला पिकअप करत आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला येत आहे। अजूनपर्यंत तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, खूप कॉमेडी आहे, खूप पंचेस आहे याच्यामध्ये। नक्की एकदा विजिट करा आमच्या बहिरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलला। एवढंच नाही, अजून खूप आमचे कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत, कॉमेडी सिरियस खूप प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत। तर तुम्ही फार्म हाऊस पार्ट 2 पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा। तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ येतच राहणार आहेत। धीरज नाईक प्रिन्स फार्म हाऊस, नक्की विजिट द्या। प्रिन्स फार्म हाऊसला देखील नक्की एकदा विजिट द्या। खरंच खूप छान फार्म हाऊस आहे, पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे, घराच्या शेजारी स्विमिंग पूल आहे आणि 2 BHK असं मोठं चांगलं असं घर आहे। आणि जे ओनर आहेत ते देखील खरंच खूप हंबल पर्सन आहेत, एकदम डाऊन टू अर्थ आहेत। सो एकदा नक्की विजिट करा आणि मी याच्यामध्ये तुम्हाला नंतर त्यांचा नंबर मेन्शन करेन। सो एकदा नक्की त्यांना कॉल करून तुम्ही जर तुमची जायची इच्छा असेल या फार्म हाऊसवर तर नक्की जा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करा। आणि नवीन काही सब्जेक्ट तुम्हाला हवे असेल तर नक्की मेसेज करून सांगा ना, कारण की तुमच्या कल्पना आम्हाला कळू दे की तुम्हाला काय पाहिजे, काय तुम्हाला बघायचं ते तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच तशी स्क्रिप्ट रेडी करू। येस। आणि गाईज आपल्या बरोबर बघा श्रावणी आहे। श्रावणी इकडे होय, आणि तू नाव सांग ना मला, तुझं नाव नाही। नियती आणि रंजिता मॅम यांची तयारी चालू आहे जरा। तर गाईज आपला फर्स्ट शूट इथून चालू झालेला आहे, माझ्याच घराच्या शेजारी। ओके, थांबा, त्याला जाऊ दे आता, चालते। तो घाबरतोय रोलिंग आणि ऍक्शन चला। तुम्हाला इकाची आज आमची कंची पलाटा, आमची फलफुटा पण नाही ठेवली। तुम्हाला सांगू तुझा डायलॉग होता, काय बाई रे निकली बंडल आहे करा। हे बघा, सोनार आलेला आहे, बेंटेक्सचे दागिने। मी पुढे जाते ना, सीन टाकायला भेटेल। तुझ्या आहे का बेंटेक्सचा? बेंटेक्सचे दागिने आलेले आहेत आणि रंजिता ताई आता बहुतेक याच्याकडनंच घेणार आहे दागिने। नाही द्यायचो। तिचा नवरा कंजूस। आता कॅमेराचं सांगा कंजूस, बँका पैसे वॉक झाला पाहिजे ना त्याच्यानंतर। रोलिंग ऍक्शन बोलल्यानंतर लगेच वॉक अँड ऍक्शन। तिचा नवरा कंजूस। ताप गाडी गेली, परत संध्याकाळच्या शोला अँड ऍक्शन। तिचा नवरा पक्का कंजूस, बँकेत पैशांची भरल्या। बँका पैशाशी भरल्यान मुद्दामून करते ती। तुमची
हजारों साल ये मेरी है आरज़ू, हॅपी बर्थडे टू यू. लाटण्याशी. हे बघा पहिल्यांदाच नवीन प्रयोग करणार आहोत आम्ही, लाटण्याने केक कापायचा. कापायचा ना डायरेक्ट फोडा, सगळ्यांच्या अंगावर उडला पाहिजे. आपला सिस्टमॅटिक दाखवलं पाहिजे. छोटे पाहुणे आलेत बघा बर्थडेला. धीरज दादाच्या बर्थडेला छोटे पाहुणे देखील इकडे आलेले आहेत. खोकला येते, बायकोनी कणाची फोडणी दिली काय माहिती. आणि हे बघा माझं गरीबाचं घर छोटस. यांचा पांडव करते मी. तलिकांची बँड अँड टॅलेंट काय तर लिहून नाही ते समज नाही रे द्यावा. And action. Silent and action. कया मध्ये डोका घेतच बघू तर ते आवडे शिकलंच ना बाबा घे चूक. नाही म्हणायलाच तर मी बघलाच तर बघ कते तीन सांग बाबा सांग एकदा. वहिनी 88 नाही 87 ना. कमी झाला. तो आता क्लोज घे. एक कमी झाला. आणखी मार आणखी घे. तुम्हाला कशाला भारत चौकाच्या पाहिजे जावा काय चालले तयार काम असला का बरोबर ताई करत येते ना. आता पण खूप वाकरा करते. ओ कया पद्धत कोणासारखं या आता मला नाही आया कुत्री मुक्ताना अंगावर त्यांना कधी मला सांगल्या आधी आता या. 3 हात ते मला पण माहिती आहेत, पण पैसे कधी आहात? जास्त नाही थोडंसं. थोडस म्हणजे कधी? 88 87. हा ओके. तिने नाव दिगंबरचा धूर काढलाय. मी पण तुमचा धूर काढताय. या मित्रांसोबत जाते म्हणून नाही. तुला गंठन पाहिजे मी पण काढते तुमचा धूर. मग मला पण दुसरी गंठन तरी आता जुनी झाली डिझाईन. बायकांचं असतंच फटाफट. रोलेन ऍक्शन. तुम्ही मच्छरच मारायची कामं करा. अरे मच्छरचं जाऊ दे, मी काय म्हणते माहितीये का. अरे ते दिगंबर तू बस ना लगेच. काय सांगलं बोलले तर बसव. समजलं का नाही. काय अनुभव सांगितलं. अँड ऍक्शन. देवा कंश तो दिगंबरचा विषय काढला. काय दुर्बुद्धी सुटली. कल्लावाची कामा झाली सगळी. मला पाहिजे. हो घे. आजचा मुहूर्त बरोबर नाही. तुम्ही हे अगं ऐक आजचं मुहूर्त बरोबर नाही. तुम्हाला कल्टीच द्यायचे ना. रोलेन ऍक्शन. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. चला आता. मी काय म्हणतोय. नाही बरोबर अजून फोर्स मध्ये द्या. रोलेन ऍक्शन. मी तुला काय नाही बोलल्या का आजपर्यंत. मग चला आता. अय शावनी, मी पण जाणार आहे उद्या गंठन करायला. तुझी किती तोल्याची आहे? माझी 15. ऐसा का. मी 30 तोल्याची करणार आहोत. कोल्याची करा. 30 कोल्याची. ओके ठीक. येऊ परत. होतं ना नवीन इन्व्हेन्शन बर्फीचं लाडू. असा नवरा लय जामते त्यांचे. प्रेम खाली करा. अजून अँड ऍक्शन. अवकालीचं मटण बनवलं वाटतं. काय ताई. आपला इकडचा बोललो मी राकेश म्हणता.
त्याच्या घरी गणपतीला मम्मीचे. मॅडमचे फोन होते सारखे